जीवनसूत्र. प्रत्येक जीवाचं महत्त्व. कोणे एकेकाळी एक राजा होता. त्याला असे वाटत असे की जगात फक्त मनुष्य हाच उपयुक्त प्राणी आहे. बाकीचे जीवजंतू, किडे यांचा जगाला काहीही उपयोग नाही. हे सिद्ध करण्यासाठी त्याने आपल्या माणसांना आदेश दिला, जगात कोणते जीवजंतू आणि किडे निरुपयोगी आहेत याची यादी तयार करा. खूप दिवस संशोधन केल्यानंतर त्यांनी राजाला सांगितले की जंगली माशी आणि कोळी हे 2 जीव जगासाठी फारसे उपयोगी नाहीत. हे ऐकताच राजाने आदेश दिला की या दोन्ही जीवांना आपल्या राज्यातून नामशेष करा. काही दिवसांनी त्या राज्यावर दुसऱ्या राजाने आक्रमण केले. युद्धात या राजाचा पराभव झाला. जीव वाचवण्यासाठी त्याला राज्य सोडून जंगलात पळून जावे लागले. शत्रूचे सैनिक त्याचा पाठलाग करत होते. त्यांना चुकवत राजा एका झाडाखाली जाऊन थांबला. खूप थकलेला असल्यामुळे त्याला गाढ झोप लागली. थोड्या वेळाने त्याच्या नाकावर काहीतरी चावल्यासारखे वाटले. तो दचकून उठला. पाहतो तर काय, एक जंगली माशी त्याच्या नाकाला चावत होते. झोपमोड झाल्यामुळे त्याला लगेचच शत्रूच्या सैनिकांची चाहूल लागली. तो तिथून लगेच पळाला आणि सुरक्षित जागा शोधू लागला. शेवटी त्याला एक गुहा दिसली आणि तो त्यात जाऊन लपला. राजा गुहेत गेल्यानंतर काही वेळातच गुहेच्या दाराजवळ कोळ्यांनी जाळे विणले. थोड्याच वेळात शत्रूचे सैनिक तिथेही पोहोचले. त्यांनी गुहेकडे पाहिले आणि एकमेकांना म्हणाले, ज्या अर्थी गुहेच्या दारावर कोळ्याचे जाळे आहे त्या अर्थी आत कोणीही नसणार, कारण आत कोणी गेले असते तर जाळे तुटले असते. असे म्हणत सैनिक तिथून निघून गेले. हे सर्व राजा गुहेत बसून ऐकत होता. त्याचवेळी त्याच्या लक्षात आले की जर जंगली माशीने त्याला चावले नसते तर तो झोपेतच सैनिकांच्या हाती सापडला असता आणि जर कोळ्याने जाळे विणले नसते तर सैनिक गुहेत येऊन त्याला मारून टाकले असते. त्या दिवशी राजाला मोठा धडा मिळाला. या जगात कोणताही जीव निरुपयोगी नाही. प्रत्येकाचे कार्य वेगळे आणि महत्त्वाचे असते. अगदी लहान किडा, मुंगी किंवा एखादी साधी व्यक्तीसुद्धा योग्य वेळी मोठे कार्य करू शकते. म्हणूनच स्वतःला कधीही कमी समजू नका. प्रत्येकामध्ये काहीतरी खास क्षमता असते आणि या जगात प्रत्येकाचे स्वतःचे एक वेगळे महत्त्व असते. तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा, त्यामुळे नवीन कथा तुम्हाला मिळत राहतील. आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही कथा कशी वाटली. कुटुंबीय आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.